नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण हिंदीची द्वितीय सत्र परीक्षा सन 2025-26ची म्हणजे चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि 3 तासाची वेळही आपल्याला दिली जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या उपलब्ध होतील. त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला नक्कीच चांगले गुण मिळणार आहेत. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी तेही कमेंट करून सांगा. काही अडचणी असतील आपल्याला या प्रश्नपत्रिके विषयाच्या संदर्भात त्याही विचारायला हरकत नाही. इयत्ता 9वी हिंदी द्वितीय सत्र परीक्षा गुण 80 वेळ 3 तास. प्रश्न पहिला, कृति 1 अ, निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. 8 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. पहिली कृती बघा, एक पॅसेज दिलेला आहे, पॅरेग्राफ दिलेला आहे, आपल्या पाठ्यपुस्तकातलाच आहे. कोणत्या पाठातला आहे ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि या पाठावर आधारित आपल्याला काही कृती विचारलेल्या आहेत 8 गुणांसाठी. पहिली कृती, श्रीमती की विशेषताएं. या उतार्याच्या आधारे 4 विशेषताएं आपल्याला लिहायची आहेत. बघा, पहिली उतार्यातूनच शोधून मी लिहिलेले आहे, आपण तशाच पद्धतीने लिहायचे. किसी पर विश्वास नहीं करती थी. 2, घर में उनकी हुकूमत थी. 3, अंग्रेजी में बात करती थी. 4, गालियों में बात करती थी. या पद्धतीने श्रीमती जी की 4 विशेषताएं आपण लिहायचे आहेत. पुढचं बघा, त्यानंतर दुसरी कृती, निम्नलिखित वाक्यों को परिच्छेद के घटनाक्रम के अनुसार लिखे. बघा, या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहेत आणि त्यांचा आपल्याला घटनाक्रम लावायचा आहे परिच्छेदनुसार, पाठानुसार. मग पहिले तुम्ही दुसरं वाक्य लिहायचे, बापू राम गोपाल अपने कमरे में चले गए. दुसरं वाक्य लिहायचे, श्रीमती नौकरकर कुशल क्षेत्र पूछने लगी. तीसरं वाक्य लिहायचे, श्रीमती उंगली पिस्तौल की तरह दागकर बोली. आणि चौथं लिहायचंय, अब दोनों कान खोलकर सुन लो. या पद्धतीने आपल्याला उचित घटनाक्रम लावायचा आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचे आहेत. त्यानंतर तिसरी कृती बघा, रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. 2 अंकों के लिए 1, श्रीमती दहलीज पर खड़ी होकर नौकर का कुशल क्षेत्र पूछने लगी. दूसरा, उन्हें नौकरों की हर क्रिया में षड्यंत्र नजर आता था. त्यानंतर चौथं, परिवार के किसी व्यक्ति के अचानक हवालात जाने पर घर के लोगों की बेचैनी के बारे में अपने विचार लिखिए. या पाठाच्या आधारे किंवा पॅरेग्राफच्या आधारे आपण या प्रश्नाचं उत्तर मनाने लिहायचं आहे. त्यानंतर आ भाग बघा, आपल्याला आ भागामध्ये आपल्याला 8 गुणांसाठी एक कविता दिली जाईल. ती कविता आपण वाचायची आहे आणि त्यावर आधारित दिलेल्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. बघा, पहिली कृती, इसके तट पर इंसानियत के यज्ञ हुए, सिंधु नदी के तट पर. 2, पावन जल स्नान करने वालों से नहीं पूछता, उसकी जात, उसका धर्म, उसका महजब. पुढचं, के यज्ञ हुए, इंसानियत के. प्यास बुझाने से पहले सदा जिंदगी की
और मचलती है, मैं नहीं पूछता दोस्त है या दुश्मन, या पद्धतीने. जीवन की पहचान, दो चीज़ें लिखनी है. मैं एक गोली हलचल हूँ, मैं जल हूँ, या पद्धतीने आपण या कृती पूर्ण करायच्या आहे. त्याच्यानंतर स्वमतासाठी एक प्रश्न. यदि तुम किसान होते तो जल का उपयोग, इस विषय पर अपने विचार लिखिए. किसान के लिए जल का उपयोग कौन कौन सी चीज़ों में होता है, इस बारे में 8-10 वाक्यों में लिखान करना है और 2 अंक लाने हैं. अगला प्रश्न पद्य विभाग, अंक 12 के लिए. क. निम्नलिखित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. देखिए यहाँ पर झूम झूम बदलिया एक कविता दी गई है और इस कविता के आधार पर आपको एक कृति पूरी करनी है. पहली कृति. कवि ने इन मानवीय गुणों को और संकेत किया है: शक्ति, आदर, नमन, पश्चाताप. अगला प्रश्न पूरक पठन के लिए 6 अंकों के लिए. निम्नलिखित परिच्छेद पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. पहली कृति 4 अंकों के लिए. पीयूष के परिवार के सदस्य, ये पॅरेग्राफमध्ये शोधून लिहायचे आहेत. उसके सदस्य है पीयूष के पापा, पीयूष की अम्मी, पीयूष की दीदी. अगला, पीयूष का पशु पक्षी पालना, इस विषय पर अपने विचार लिखिए. पाठाच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज लिहू शकतात. 6 ते 8 वाक्यामध्ये आणि 2 मार्क्स मिळवायचे आहेत. पुढचं, पशु पक्षियों को अपने घर में पालना, इस विषय पर अपने विचार लिखे. हाही प्रश्न सोपा है. पशु पक्षियों को अपने घर में पालने से क्या क्या होता है, ये सारी बातें यहाँ पर लिखनी है 8-10 वाक्यों में. अगली कृति. निम्नलिखित परिच्छेद पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. विलायत से आती थी, बंद गले का कोट, फेल्ट कैप. दूसरं, इकहरे शरीर पर खूब भाती थी, एक काला जूता, ढीला पायजमा. त्यानंतर परिच्छेद दिलेला एक, त्यावर आधारित आपण या कृती सोडवलेल्या आहेत. पुढचा प्रश्न त्याच्यावरच. धार्मिक संस्कार व्यक्ति अपने परिवारों से प्राप्त करता है, इस विषय पर अपने विचार लिखणे. पाठाच्या आधारे लिहा. त्यानंतर चौथी कृती. 18 गुणांसाठी आपल्याला भाषा अध्ययनवर प्रश्न विचारलेले आहेत बघा. व्याकरणावर आधारित हा विभाग आहे. पहली कृति. निम्नलिखित शब्दों का वाक्यों में प्रयोग कीजिए. 1. एक के बाद एक मेहमान आ रहे थे. सब, अब सब मेरे साथ आओ, या पद्धतीने वाक्य बनवायचं आहे तो शब्द टाकून. दूसरी कृति है, अवयव शब्दों का अर्थपूर्ण वाक्यों में प्रयोग कीजिए. तुरंत शब्द दिलेला आहे. पुलिस आते ही चोर तुरंत भाग गया. अगला, अवयव पहचानकर उसका भेद पहचानिए. 1 साल पहले मैं देश से बाहर गया था. पहले क्रिया विशेषण अवयव. त्याच्यानंतर वाक्यों का काल बदल कर लिखिए. पश्चाताप कर लेने पर मनुष्य के पाप धुल जाते हैं. पूर्ण वर्तमान काल कीजिए. देखिए इसका आंसर इस तरह से लिखना है. पश्चाताप कर लेने पर मनुष्य के पाप धुल जाएंगे. पुढचं, मैला कुर्ता अपने जीर्ण होने की शहादत देता है. उत्तर, मैला कुर्ता अपने जीर्ण होने की शहादत दे रहा था. अपूर्ण वर्तमान काल करना है. आगे वाक्य भेद कीजिए, पहचानिए. भारत एक महान देश है. सरल वाक्य है. दूसरा, मिनी दूध लेने कब गया है, प्रश्नार्थक वाक्य. अगला, मुहावरों का अर्थ लिखकर वाक्यों में प्रयोग कीजिए. चकित होना, आश्चर्य में पड़ना. मामा को आते देखकर मैं चकित हो गया. आगे, निम्नलिखित वाक्य अशुद्ध करके लिखिए. निराला बड़े अच्छे कवि थे. 2. यहाँ शुद्ध गाय का दूध मिलता है. पुढचं वाक्य,
निम्नलिखित वाक्यों में से सहायक क्रियाएं छांटकर लिखिए। 2 अंकों के लिए। 1. भूकंप से उन्हें नींद में ही दबोच लिया। 2. लिया, लेना। वे दोनों नेत्र बंद कर हाथ जोड़ खड़े रहे। रहे, रहना, इस तरह से लिखना है। आगे सकर्मक अकर्मक क्रिया लिखिए। मदन वाराणसी गया, अकर्मक। दादाजी खा रहे हैं, सकर्मक। आगे प्रेरणार्थक और द्वितीय प्रेरणार्थक का रूप लिखिए 2 अंकों के लिए। चलना, चलाना, चलवाना। लगना, लगाना, लगवाना। लिखना, लिखाना, लिखवाना। फैलना, फैलाना, फैलवाना। आगे विरामचिन्ह लगाइए. बघा या ठिकाणी लावून दाखवलेले. तो फिर तुम उनके घर के सामने सीटी बजाकर चौकसी करते हो की नाही. प्रश्नचिन्ह लिहायचे. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ते वाक्य टाकायचे आणि तुमजवळ स्वल्पविराम लिहायचे, म्हणजे 1 मार्क्स मिळेल आणि ते वाक्य जसंच्या तसं लिहायचे. त्यानंतर शेवटचा विभाग रचना विभाग. 26 अंकों के लिए. पहली कृती 5 अंकों के लिए. पत्र तैयार कीजिए. बघा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्या विषयावर आधारित आपण पत्र लिहायचे. दुसरं आहे गद्य आकलन 5 गुणांसाठी. एक परिच्छेद दिलेला आहे. त्या परिच्छेदवर आधारित 5 प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत. बघा पहिला प्रश्न. गांधी ने कौन सा व्रत लिया था. दूसरा, वाचनालय में कितने पुस्तकें थी. तीसरा, गांधी जी ने कौन सा वर्ग चलाया. और चौथा, गांधी जी के मित्र कौन थे. या पद्धतीने आपण 4 प्रश्न तयार करायचे आहेत. 5वा प्रश्नही तुम्ही करू शकतात. गांधी जी ने ब्रह्मचर्य व्रत पालन किया तब वे कितने साल के थे. हा 5वा प्रश्न. त्यानंतर तिसरं बघा 5 गुणांसाठी. निम्नलिखित मुद्दों के आधार पर कहानी लेखन कीजिए. दयालु राजा ये कहानी है. शीर्षक दिया है यहाँ पर. और रिक्त स्थानों के जगह पर आपको कुछ वाक्य डालने हैं और ये कहानी पूरी करनी है. चौथा, निम्नलिखित जानकारियों के आधार पर साबुन पाउडर का एक विज्ञापन तैयार कीजिए. कपड़ों की मैल हटाना, पीलापन दूर करना, झकाईक बनाना और संपर्क नंबर. इस तरह से विज्ञापन करना है. अगला प्रश्न निबंध लेखन 7 अंकों के लिए. पहला निबंध है मेरा प्रिय खेल. दूसरा पुस्तक की आत्मकथा. तीसरा फलों का राजा और चौथा भारत की प्रजा. या पद्धतीने आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी दिलेली नाही. त्या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली हिंदीची प्लेलिस्ट बघा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची हिंदी विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्की येणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.